महाराष्ट्रातील बंद कंपन्यांवरून वार पलटवार सध्या पाहायला मिळतोय। शरद पवारांच्या पोस्टला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिलंय। 76% कंपन्या कधीच सुरू न झालेल्या असतात असंही फडणवीस म्हणतात। कंपन्यांची नोंदणी झाली पण त्या सुरू झाल्या नाहीत। 31 लाखाहून अधिक कंपन्या नोंदणीकृत आहेत पण 21 लाखच सक्रिय असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलेली आहे। नौख्यांनी सोयीनं अर्थ काढला, तुम्ही ज्येष्ठ आहात, गैरसमज होऊ नये असा टोला सुद्धा मुख्यमंत्र्यांनी पवारांना लगावलाय। मुख्यमंत्री फडणवीसांनी शरद पवारांना उत्तर दिलंय। ज्या कंपन्या बंद होतात त्यातील 76% कंपन्या डिफंड म्हणजेच कधीच सुरू न झालेल्या असतात। छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र क्रमांक 1 वर होता आणि कायम 1 वरतीच असेल। देशामध्ये 31 लाखाहून अधिक कंपन्या रजिस्टर्ड आहेत, त्यापैकी 21 लाख आज सक्रिय आहेत। देशातल्या सर्वाधिक कंपन्या आजही महाराष्ट्रामध्ये आहेत आणि त्यांची संख्या 3,96,211 इतकी आहे। दरवर्षी सरासरी 20 ते 25 हजार कंपन्या बंद होतात, त्यातल्या 76% डिफंक्ट आहेत। दरवर्षी देशामध्ये 1 लाख कंपन्यांची नोंद होते, त्यामध्ये महाराष्ट्र नंबर 1 आहे। चाकणमध्ये काही समस्या निश्चितपणे आहेत, त्यासाठी मंत्री उदय सामंतांना लक्ष घालण्यास सांगितलंय। पवार साहेब ज्येष्ठ नेते आहेत, ते नेहमी महाराष्ट्राच्या हिताचा विचार करतात, म्हणूनच त्यांच्यापर्यंत चुकीची माहिती जाऊ नये या दृष्टीनं खरी माहिती मी त्या ठिकाणी दिली। सर्वात जास्त कंपन्या महाराष्ट्रात सुरू झालेल्या आहेत, सर्वात जास्त फंक्शनल कंपन्या महाराष्ट्रात आहेत। ज्या नॉन फंक्शनल कंपन्या आहेत, ज्या कधी सुरूच होऊ शकलेल्या नाहीत, त्याचा आकडा देऊन काही लोक फसवेगिरी करतायत। मात्र आता माझ्या ट्विट नंतर सगळ्या गोष्टी समोर आल्या। चाकणचा जो विषय आहे तो निश्चितपणे गंभीर आहे, तो आम्ही गांभीर्याने घेतलेला आहे। असं लक्षात येत आहे की 5-7 एजन्सीजमुळे त्याचा कोणी वाली नाही आहे, त्यामुळे जिल्हाधिकाऱ्याला त्याचा वाली करून त्यांच्या अंतर्गत सगळ्या एजन्सीजचं कोऑर्डिनेशन करण्याचा आम्ही प्रयत्न करतो आणि त्यातनं तिथले ज्या काही समस्या आहेत त्या आम्ही दूर करू।